खासदार संजय राऊत यांनी फुटलेल्या गद्दारांच्या मतदारसंघामध्ये राडे करणार असा इशारा दिला आणि याचवरून मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती हल्लाबोल केलाय। महाजनांच्या या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिलंय। आता जर कोणी अशा प्रकारे बेईमानी करणार असतील तर त्यांना सोडायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे। पवार साहेब म्हटले मी स्वतः अशा जाहीर सभा घ्यायला त्या भागात जाईन तुमच्याबरोबर। कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही आणि त्याला धडा शिकवायचा। शिवसेना आणि स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, याच्यामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा आहे। कोणी राडा करायला सुद्धा तर त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही। कोण शिल्लक राहिलेलं आहे? ते दिवस गेले जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आमच्या सोबत होतात, बाळासाहेबांच्या आयडिओलॉजीने चालत होतात, पण आता ते राहिलंच नाही तुमच्यामध्ये काही। तुम्ही आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेला आहात। आता तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान करा म्हणून त्याच्या मागे फिरतात। कुठे काय राहिलं तुमचं? शिवसेनेकडे राडे करण्याची क्षमता नाही राहिली नाही। कोण उरलं आहे तुमच्याकडे? मग त्यांना Y+ सिक्युरिटी, CRPFची सिक्युरिटी, घरावर सिक्युरिटी, जिथे जिथे त्यांच्या प्रॉपर्टी आहेत तिकडे सिक्युरिटी, म्हणजे प्रत्येक गद्दाराला या क्षणी 40 सशस्त्र पोलिसांची सिक्युरिटी देण्याचं कारण काय? आणि मागच्या गद्दारांची सिक्युरिटी कायम आहे आणि त्या सिक्युरिटीमध्ये राहून ते आम्हाला विचारतात यांच्याकडे राडे करण्यासारखं काय आहे? सिक्युरिटी काढा, तुमच्या अंगावरती चिंधी राहणार नाही।